तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि उद्याचे खासदार म्हणून तुम्ही या पर्यावरणाला वाचवण्यासाठी काय कराल? कारण आमच्यासाठी तर जास्त महत्वाचं. तुम्हाला सांगतो, या नाशिक मधले जे 50 वर्षाचे 100 वर्षाचे जे झाड आहे ना दादांनो, हे ज्या पद्धतीनं बेरहिमीने कापले जातात ना, तर त्याच्या खरंच मी खूप विरोधात आहे. ते म्हणतात झाडमध्ये आले, झाडमध्ये नाही आले, तुम्ही बकाल करून ठेवलं शहर म्हणून. ते झाडाच्या बाजूनी तुम्ही येणार रस्ते मोठे करायला लागले. पण त्याला आपण पॉझिटिव्ह सेन्स मध्ये घेऊ. हे झाडं कापू नका. आज तरुण इंजिनियर जे आहेत ना, त्यांच्या आयडियाज ज्या आहेत त्या इतक्या सुंदर सुंदर आहेत. आज जपानमध्ये झाड न कापता सुद्धा विकास किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकलाय. जपानला किती सगळं जग फॉलो करतायत. अख्ख्या जगातले झाडं न कापता विकास करण्याचं जे तंत्र डेव्हलप होत आहे ते आपण का स्वीकारू शकत नाही? तर त्याला कारण काय दिले आता माहिती का? बजेट नाही, बजेट नाही, बजेट नाही. बजेट का नाही? तर 100च्या नोटेमधले जर तुम्ही 48 ते 52 रुपये स्वतःच्या वाटण्यांमध्ये जर वाटत राहिले तर मग बजेट नाही राहणार. पण 100 रुपयाला जर 100 रुपये वापरले तुम्हाला सांगतो, आणि या बेरोजगारांच्या हातामध्ये जर दिलं ना सगळं काम, हे जे पारंपरिक जे डाकू बसलेले आहेत ना, कंत्राटदार, त्यांना बाजूला सारा, नव्या पोरांच्या हातामध्ये द्या. नवे पोरं तुम्हाला आहे ना खूप चांगलं काम करून दाखवतील. आणि हा प्रयोग मी तुम्हाला नाशिकमध्ये करून दाखवतो. 5 वर्षाच्या आपल्या काळामध्ये कुठलंही झाड न कापता विकास झालेला दाखवतो. लोकांचे मृत्यू पण होणार नाही ते पण दाखवतो. करूच शकतो आपण.